हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर आज सकाळी सकाळी कामाला सुरुवात केली आहे. सकाळी सकाळी यासाठी केली कारण घरातली बरीचशी कामे बाजूला ठेवली आणि म्हटलं का आपलं स्टिचिंगचं काम आज पूर्ण करून घ्यावं. तर इथे मी कटिंग करून घेतलेली आहे. मला ॲक्च्युली ऑर्डर आहे की घागरे आणि त्यावरचे ब्लाऊज. तर जवळजवळ 4 घागरे आपल्याला तयार करायचे आहेत आणि त्यावरचे ब्लाऊजही स्टिच करायचे आहेत. तर मी आज म्हटलं का पूर्ण वेळ आपण घागऱ्यांना देऊया आणि 2 दिवसामध्ये आपण ही ऑर्डर पूर्ण कंप्लीट करणार आहोत. तर कारण त्यांना 12 तारखेपर्यंत आपल्याला द्यायचे आहेत. कारण हा कार्यक्रम आहे हळदी समारंभाचा आणि हळदी समारंभासाठी त्यांनी त्याच्या नवरीच्या बहिणी आहेत त्यांना घागरा आणि ब्लाऊज स्टिच करून पाहिजे होता. तर त्याचीच आपल्याला ऑर्डर आलेली आहे. तर आता मी ते स्टिच करायला घेतलेले आहे. तर हा एक घागरा मी कटिंग करून घेतलेला आहे आणि अजून 3 घागरे मला कट करायचे आहे. तर म्हटलं का चला पटापट आज कामाला सुरुवात करूया. तर पूर्ण घागरा मी स्टिच करून झालेला आहे माझा. बघू शकता तुम्ही या पद्धतीने प्लेटी पाडून घेतलेल्या आहे. ह्याचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की मी अपलोड करणार आहे. कटिंगचा स्टिचिंगचा व्हिडिओ मला शूट करता आला नाही, पण कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हे जे पूर्ण प्लेटी पाडून घेतलेल्या आहेत, आतमध्ये अस्तर मी लावलेलं आहे, कॉटनचं अस्तर आहे विमलचं आणि अस्तरलाही मी या पद्धतीने प्लेटी टाकून घेतलेल्या आहे जेणेकरून आपल्याला बसाय उठायला किंवा चालायला प्रॉब्लेम नाही हो. जर अस्तरचा घेर पुरेपूर असेल तर आपल्याला घागऱ्यामध्ये बराचसा फरक जाणवतो. तर अशा पद्धतीने मी ह्या वरच्या प्लेटी अस्तरच्या प्लेटी टाकून घेतलेल्या आहेत आणि वरच्या बाजूलाही आपल्याला याच पद्धतीने प्लेटी टाकलेल्या आहेत कारण त्यांना याच पद्धतीचा घागरा पाहिजे होता. म्हणजे याच पद्धतीच्या प्लेटी हव्या आहेत, एकदम छोट्या छोट्या चुन्या नको. तर यानंतर मग हा माझा पूर्ण जॉईंट करून झालेला आहे प्लेटी पाडून आणि आता ह्याला मी बेल्ट जॉईन करणार आहे. तर बेल्टसाठी ही किनार काढून घेतलेली आहे आणि आतमधल्या बाजूला अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे. तर चला मी आता माझी ऑर्डर पूर्ण करते आणि भेटू आपण पुढच्या नवीन एका अशा छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.